जय गुरुदेव. ते म्हणता हे येते, एक म्हणता दुजे होते. परी भेदा विना भेदाते, केवी जाणीजे. म्हणून भेदची अभेद जाणीजे, गुणेची निर्गुण ओळखीजे. मग भेद गुण निमे सहजे, तद्रुपता आलिया. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून जीवाला शिव करण्याचा प्रवास, शिवयोग साधना सांगत आहेत. माऊली म्हणतात, निर्गुणाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला सगुणाची भक्ती करावी लागेल. अद्वैतात जायचं असेल तर प्रथम द्वैताला समजून घ्यावे लागेल. हेच या ओवीतून समजून सांगतात. ते म्हणता हे येते, तो ईश्वर आहे असे म्हटल्यानंतर त्याचे कार्य हे जग हे दोन दिसतात. या देहात जीव आहे म्हणलं तर जीव वेगळा आणि देह वेगळं. ते म्हणता हे येते, एक म्हणता दुजे होते. आता देव एकच आहे म्हणल्यानंतर तिथं दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळा एक आहे. एक म्हणता दुजे येते, दोनच्या सापेक्ष एक आहे. परी भेदाविन अभेदाते. पण भेदाशिवाय अभेदाला कसं जाणता येईल म्हणतात माऊली, केवी जाणीजे. प्रकाशाची किंमत कधी कळेल? अंधकार आहे म्हणून प्रकाश आहे. चढ आहे म्हणून उताराची किंमत आहे. सुख आहे, दुःखाच्या सापेक्ष सुख आहे. हे भेद आहेत म्हणूनच भेदाच्या मुळाकड जाण्याचा प्रवास सुरू होतो. पुढं माऊली समजून सांगण्यासाठी म्हणतात, म्हणून भेदची अभेद जाणीजे. तुम्हाला अभेदाकडे जायचं असेल तर भेदातूनच विवेक करता करता जावे लागेल. हे उदाहरण देण्यासाठी माऊली आपल्या एका अभंगातून सांगतात, देवळा आधार देवाचाची झाला, देवळाने केला देव उभा. देवळाला आधार, देऊळ कुणासाठी बांधलं? देवासाठी. मग देवळाला आधार कुणाचा झाला? देवाचा झाला. पुढं म्हणतात, देवे आणली देवळाशी शोभा. मधी देव आहे म्हणून देवळाची शोभा आहे म्हणतात माऊली. देवळाची प्रभा देवावरी आणि देवळाची प्रभा, देवळाचं सौंदर्य हे देवावर असतं. देवळाची प्रभा देवावरी. तंतू माझी शेला, शेल्या माझी तंतू, एक एका अंतू एकपणे. जसं अनेक प्रकारचे वस्त्र आहेत. पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे, केशरी रंगाचं वस्त्र आहे, हिरवं आहे, निळं आहे. हे रंग जरी वेगवेगळे दिसले, ह्याच्यात भेद जरी दिसला, तर विवेकानं पाहिल्यानंतर त्या वस्त्रामध्ये काय आहे, हे वस्त्र कशापासून बनलं आहे, तर उभा दोरा आणि आडवा दोरा, ह्या दोऱ्याच्या विणेतून वस्त्र तयार झालं आणि त्याला पुन्हा वेगवेगळे रंग देण्यात आले. मग ह्या भेदाचा अभ्यास करता करता, विवेक करता करता आपल्याला त्या दोऱ्यापर्यंत पोहोचता येते. माऊली म्हणतात, एकता हे कैसे साच पडे लोकी. ऐकून हे सत्य कसं ओळखू येईल तुम्हाला? ऐकून हे ओळखता येणार नाही. देखणी ही विवेकी खून जाणे. तुम्हाला विवेक करावा लागेल. हे जग आहे, हे कुणाच्या सत्तेनं चालतं? सूर्य कुणाच्या सत्तेनं प्रकाशतो? पृथ्वी कुणाच्या सत्तेनं परिभ्रमण करते? पर्जन्यवृष्टी कुणाच्या सत्तेनं होते? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे नियमित ऋतू कुणाच्या सत्तेनं निसर्ग चक्र चलते? हा विवेक केला पाहिजे. हा देह आहे, या देहाचे श्वास
घेण्यासाठी आपण काय करतो, अन्न पचवण्यासाठी काय करतो, रक्ताभिसरण करण्यासाठी काय करतो, हृदयाचे ठोके अखंड चालू ठेवण्यासाठी काय करतो, केसापासून नखापर्यंत रक्त जाण्यासाठी आपलं योगदान काय आहे. आपण मी केल्यामुळं सगळं होतंय जे अहंकार बाळगतो. ज्यावेळेस आपण विवेक करू, या देहाकडं पाहू, या मनाकडं पाहू, या बुद्धीकडं पाहू, पाहता पाहता पाहणाऱ्याशी एकरूप होऊ, त्यावेळेस तुम्ही भेदाकडून अभेदाकडे जाता असं माऊली म्हणतात. अलंकार सोने सोने अलंकार, पाहता विचार पडे ठाई. एक सोन्याचं बिस्किट आहे. ते बिस्किट पाहिल्यानंतर केवळ सोनं दिसतं, पण त्या सोन्याची प्रभा, सोन्याचं सौंदर्य पाहायचं असेल तर नथ आहे, बांगडी आहे, हार आहे, विविध प्रकारचे दागिने आहेत, कडे आहे. हे सगळे दागिने पाहिल्यानंतर आपल्याला ते अलंकार दिसतात. पण आपण ज्यावेळेस विचार करू, हे दागिने कशापासून बनले, तर हे सोन्यापासून बनलेले आहेत. ह्याचं मूळ कारण सोनं आहे. त्या नथवरली दृष्टी, त्या कड्यावरली दृष्टी, त्या हारावरली दृष्टी विवेकानं आपण उतरू, मुळाशी जाऊ, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल हे नामरूप जरी वेगळे असले तरी ह्याचं मूळ सोनं आहे. सोन्याच्याही उपाध्या आहेत. सद्गुरु प्रसादे मन्मथ देखिले, दोही भाग ठेले एक रूप. मन्मथ माऊली म्हणतात, माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली आणि सद्गुरूनं मला समजावून सांगितलं, सुवर्णात नग नगीते सुवर्ण, तैशीची अभिन्न जीव शिव. सोन्यामध्ये अलंकार आहेत आणि अलंकारामध्ये सोनं आहे. तसंच हे जीव आणि शिव वेगळे नाहीत, ते अभिन्न आहेत. अज्ञानामुळं या देहाला मी मानल्यामुळं तू स्वतःला जीव समजू लागला आहेस आणि देहाचे भोग हे आपले आहेत समजून, मनाचं सुख दुःख हे आपलं आहे समजून, देहाचा धर्म आहे जन्म मरण. तू स्वतःला मी देह समजावल्यामुळं तुला वाटत आहे की मी मरणार आहे. मी जन्मलो आहे, मी वाढत आहे, मी तरुण होत आहे, मी म्हातारा होत आहे आणि मी मरणार आहे. ही तू देह समजल्यामुळं तुझी भ्रांती होती. माऊली म्हणतात, सद्गुरूची माझ्यावर कृपा झाली आणि दाखवलं मला त्यांनी की बाबा तू हा देह नाहीस, या देहाचा आधार आहेस. तू मन नाहीस. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे, मान अपमान हा मनाचा धर्म आहे. तू मनही नाहीस. तू मनाला जाणणारा आहेस. तुझ्या सत्तेनं देह आहे, तुझ्या सत्तेनं मन आहे, तुझ्या सत्तेनं बुद्धी आहे, तुझ्या सत्तेनं प्राण आहेत आणि या समस्ताचा आधार तूच आहेस. माऊली या ओवीत म्हणतात, ते म्हणता हे येते, एक म्हणता दुजे होते, परी भेदाविना भेदा ते केवी जाणीचे. ज्यावेळेस आपल्याला हे भेदमय विश्व दिसतं, जीव वेगळा, देह वेगळा, ईश्वर वेगळा, हे विश्व वेगळं, त्यावेळेस हा भेदातलं अभेद समजून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या चरणी आपला अहंकार ठेवावा लागेल आणि सद्गुरुनाथाला शरण जाऊन मला जीव काय आहे, जगत काय आहे आणि ईश्वर काय आहे हे सांगा. त्यावेळेस सद्गुरुनाथ समजावून सांगतील की बाबा तुला यासाठी साधना करावी लागेल, दीक्षा घ्यावी लागेल, इष्टलिंग पूजा करावी लागेल. इष्टलिंग पूजा करता करता तुझं अंतकरण शुद्ध होईल. भगवंताचं नाम चिंतन करता करता तुझं मन उन्मन्य अवस्थेला जाईल आणि त्यावेळेस ज्या देवाची पूजा करत आहे सगुण रूपामध्ये इष्टलिंगाची पूजा करता करता तो लिंग आणि मी वेगळा नाही, आम्ही दोघंच आहोत. ते लिंग म्हणजे माझा आत्मा, लिंग म्हणजे परमात्मा, लिंग म्हणजे या देहाचा आधार,
लिंग म्हणजे विश्वाला चालवणारं चैतन्य असा तुझा भाव होईल. म्हणून भेदची अभेद जाणीचे, गुणेची निर्गुण ओळखीचे, सगुणाची उपासना करता करता तुला निर्गुण स्वरूपाची जाणीव होईल. मग भेद गुण निमे सहजे, जशी गंगा सागराशी मिळाली. गंगेनं आपलं समर्पण सागराला केलं, तसं इष्टलिंगाची भक्ती करता शिवाय नमा शिवाय नमा म्हणता म्हणता मी पणाचा अहंकार गळून जातो. त्यावेळेस मी वेगळा, देव वेगळा, हे विश्व वेगळं आणि विश्वाचा निर्माता परमात्मा वेगळा. हा भेद गुण निमे सहजे, हा सहज विलयाला जाईल. कधी? तद्रूपता आली या देवाची भक्ती करता करता. तू ज्यावेळेस देव होशील त्यावेळेस तू आणि देव एकच होचाल आणि तुला अनुभूती होईल, मीच विश्वरूपाने नटलो आहे. विश्व प्रपंच रूपाने नटलेला परमात्मा मीच आहे. विश्वाचा निर्माता मीच आहे. विश्वरूपानं या विश्वरूपी नाटकात नाट्य करणारे सर्व पात्रातलं, भूमिका करणाऱ्यातलं चैतन्य मीच आहे. मी जड चेतन सर्व काही मीच आहे. माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. ही तुला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ओम शांती शांती शांती.